जलगांव जिले के भुसावल शहर में कालिका माता मंदिर के पुजारी की हत्या के सनसनीखेज मामले का पुलिस ने पर्दाफाश कर दिया है। रेलवे का लौह का स्क्रैप चोरी करने पहुंची 3 युवकों ने पुजारी द्वारा टोके जाने पर उन्हें बेरहमी से पीट पीट कर मौत के घाट उतार दिया था। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच जारी है। पुलिस के अनुसार 28 जून 2026 की शाम 7:30 बजे से 29 जून 2026 की सुबह 9:15 बजे के बीच भुसावल के ZTS परिसर स्थित रेलवे ट्रैक के पास कालिका माता मंदिर के पुजारी संतोष रघुवीर मंचल 55 वर्ष की अज्ञात लोगों ने मार पीट कर हत्या कर दी थी। घटना के बाद मृतक के बेटे रवि कुमार संतोष मंचल 28 वर्ष की शिकायत पर भुसावल शहर पुलिस स्टेशन में गुना क्रमांक 2026-145 के तहत भारतीय न्याय संहिता की धारा 103(1) में हत्या का मामला दर्ज किया गया। मामले की गंभीरता को देखते हुए जलगांव पुलिस अधीक्षक श्रीकांत ध्युरे, अतिरिक्त पुलिस अधीक्षक संदीप गावित तथा पुलिस विभागीय पुलिस अधिकारी केदार बारबोले ने घटना स्थल का निरीक्षण किया। स्थानीय अपराध शाखा यानी LCB और भुसावल उप विभाग पुलिस की टीमों ने रेलवे स्क्रैप चोरों, नशा करने वालों और कबाड़ खरीदने वालों से पूछताछ की, लेकिन शुरुआत में कोई सफलता नहीं मिली। इसी दौरान पुलिस को गुप्त सूचना मिली कि घटना वाली रात कुछ युवकों ने रेलवे का लोहे का स्क्रैप चोरी कर जाम मोहल्ला स्थित एक कबाड़ी को बेचा था। पुलिस ने कबाड़ी को हिरासत में लेकर पूछताछ की तो उसने बताया कि उसने ये स्क्रैप हर्षल राजू वर्मा 19 वर्ष, क्षितिज संजय भालेराव 19 वर्ष और प्रफुल्ल उत्तम यादव 21 वर्ष से खरीदा था। तीनों आरोपियों को हिरासत में लेकर सख्ती से पूछताछ की गई, जिसमें उन्होंने हत्या की वारदात कबूल कर ली। आरोपियों ने बताया कि स्क्रैप बेचने के बाद वे दोबारा चोरी करने के लिए कालिका माता मंदिर परिसर पहुंचे थे। इसी दौरान पुजारी संतोष मंचल ने उन्हें रोक दिया, जिससे दोनों पक्षों में विवाद और गाली गलौज हुई। गुस्से में आरोपियों ने पुजारी को लात घूंसों से बुरी तरह पीटा, जिससे उसकी मौका पर ही मौत हो गई। वारदात के बाद तीनों आरोपी मौका से फरार हो गए थे, लेकिन पुलिस ने तकनीकी विश्लेषण के बाद उन्हें धर दबोचा। दिनांक 28 ते 29च्या रात्रीमध्ये पहाटेच्या वेळेला असे निदर्शनास आले होते की भुसावळ रेल्वे लाईनच्या एका दुर्गम ठिकाणी संतोष रघुवीर मंचल वय वर्ष 55 या इसमाचा कोणीतरी खून केला आहे असं एक प्राथमिक माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांनी तिकडे व्हिजिट केली असता असे निदर्शनास आले की त्याच्या चेहऱ्यावर आणि बरगड्यांमध्ये काही मार लागलेला आहे। त्या अनुषंगाने आपण जेव्हा तपासी चक्र फिरवली आणि या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा क्लू पोलिसांना नव्हता, कुठलाही एव्हिडन्स नव्हता, कुठलाही चान्स प्रिंट नव्हते, कुठलाही टेक्निकल एव्हिडन्स नव्हता। अशातून एक व्हिडिओ आम्हाला मिळाला की जेणेकरून एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये एक इसम एका दुसऱ्या इसमाला मारत आहे आणि तो बॉक्सिंगच्या स्टाईलमध्ये तो त्या व्हिडिओमध्ये मारताना दिसत आहे। तर एका कर्मचाऱ्याला असा डाऊट आला की हा कदाचित तिथे लिंक असू शकतो। तर या अनुषंगाने अजून तपास आपण केल्यानंतर 3 लोकांना हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल्ल उत्तम जाधव या तिघांना कॉर्डन केले असता या तिघांनीच हा मर्डर केलेला आहे असे निष्पन्न झाले। याच्यामध्ये मोडस अशी आहे की हे तिघही भंगार चोर आहेत आणि त्यांनी दुपारी देखील एक चोरी केली होती आणि नंतर देखील हे भंगार चोरी करायला सदर ठिकाणी रेल्वेची भंगार चोरी करायला गेले होते। तर या अनुषंगाने संतोष मंचल हा तिथे मंदिराचा परिसर साफ वगैरे करणारा इसम आहे। तर याने आरडाओरडा सुरू केला आणि त्या आरडाओरडा करण्यामध्ये यांची झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये हा जो आहे हर्षल राजू वर्मा याला सगळे इथे बॉक्सर या नावाने ओळखतात, याने त्याला तिथे मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्येच त्यांचा मृत्यू झाला। आपण तिघांना आता अटक केलेली आहे आणि आज त्यांना PCR आपण हजर करणार आहोत। सर, मरणारा व्यक्ती जो आहे हा पुजारी आहे का याच्यावर काही गुन्हे दाखल अगोदर? नाही, हा तिथला परिसर वगैरे साफ वगैरे करणारा इसम आहे। तिथे एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराची देखभाल आणि परिसर साफ करण्याची जबाबदारी तो करत होता। त्याच्यावर काही गुन्हे पण आहे का अगोदरचे? नाही, त्याच्यावर अजून तरी काही गुन्हे असं निष्पन्न रेकॉर्डर आलेलं नाही, परंतु हा जो हर्षल राजू वर्मा आहे आरोपी नंबर 1 याच्यावर पूर्वीचे 3 गुन्हे आहेत। सर, सार्वजनिक ठिकाणावर जे मद्यपी बसून दारू वगैरे पीत असतात, जी आपली पोलीस गस्त जी होत असते त्यामध्ये कुठेतरी वाढ होणार आहे? याच्यामध्ये आपण नेहमीच कारवाई करत असतो। तुम्हाला कल्पना असेल की आपण नेहमी विविध मोहिमा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आखत असतो आणि हा जो भाग आहे हा रेल्वेच्या एरियामधला आहे आणि अतिशय दुर्गम हा भाग आहे। तर तिथे देखील आम्ही पेट्रोलिंग नक्षीत पाडू आणि रेल्वेला देखील आम्ही तसं कळवू। थँक्यू।